नमस्कार मित्रहो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. रात्रीचे 8 वाजले होते. किसन व भरत हे दोघे मित्र होते. किसन वणीला राहत होता तर भरत लिंबी या गावात राहत होता. दोन्ही गावाचे अंतर 25-30 किलोमीटर असेल. किसन भरतच्या गावी बैलाची जोडी घ्यायला आला होता. शेतीचे कामे तशीच राहिल्याने त्याला आत्ताच निघणे फार आवश्यक होते. त्या काळी म्हणजे आजपासून 25-30 वर्षाआधी बैलांना नेण्यासाठी कोणती व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्या दोघांनी जंगलाच्या रस्त्यात पायीच जायचे ठरवले. मेन रस्त्याने जायला पुष्कळ वेळ लागणार होता, शिवाय लांब पण होतं. त्यामुळे त्यांनी जंगलातून शॉर्टकट मार्गे जायचे ठरवले. जंगलात सर्वत्र काळोख पसरला होता. दाट झाडांची गर्दी होती. या झाडीझुडपातूनच वाट काढत दोघेही चालू लागले. चालता चालता त्यांनी आता बरंच अंतर कापलं होतं. गावापासून ते बरेच आतमध्ये आले होते. जंगलाच्या मधोमध आले असतील तर रात्री बरंच वाढली होती. आता ते चालून दोघेही थकले होते. त्यांनी विचार केला, कुठेतरी थांबून थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि समोर चालावे. हातात बैलांचा कासारा होता आणि ते समोर चालतच होते. चालता चालता मध्यभागी जंगलाच्या त्यांना एक झोपडी दिसली. दुरूनच त्या झोपडीमध्ये त्यांना लाईटही दिसला. त्या दोघांना फार आनंद झाला आणि ते दोघेही त्या झोपडीजवळ जाऊन उभे राहिले. झोपडीच्या आतमधून बाळाच्या रडायचा आवाज येत होता, परंतु झोपडीचा दरवाजा बंद होता. त्यांना वाटले इथे कोणीतरी राहत असावे, म्हणून त्यांनी आवाज दिला, कोणी आहे का? परंतु त्यांच्या या आवाजाला आतमधून काही प्रतिसाद मिळाला नाही. उलट बाळाच्या रडण्याचा आवाज जास्त येऊ लागला. बराच वेळ झाला बाहेर कोणीच आलं नाही. भरत म्हणाला, बाळ रडत आहे, झोपडी आहे, शिवाय लाईट पण चालू आहे, आतमध्ये कोणीतरी असेलच. मी दरवाजा ढकलून बघू का? यावर किसन म्हणाला, नको, चला आपण पुढे जाऊ. अर्धा रस्ता पार झालाय, आता थोडंच राहिलंय. आणि ते दोघेही समोर चालायला लागले. ते झोपडीपासून जेवढं लांब जात होते तेवढं पाठीमागून त्यांना बाळाच्या रडायचा आवाज येत होता. भरत व किसन फिरून फिरून त्याच झोपडीसमोरून येत होते आणि बाळाचा रडायचा आवाज जोरजोरात त्यांना येतच होता. किसन समजून गेला की त्यांना रानभूल लागली आहे आणि चालता चालता अचानक पाठीमागून त्यांना आवाज आला, थांबा पाहुणे, एवढ्या रात्रीचं कुठं चाललंय? किसननं मागे वळून बघितलं तर 6 फूट उंच, काळ्या रंगाचा पांढरे कपडे घातलेला एक माणूस त्यांच्याजवळ आला. त्याच्या या प्रश्नावर किसन काहीच बोलला नाही. पण भरत बोलला, गावी निघालो होतो, चालून फार थकलोय. असे म्हणताच तो माणूस म्हणाला, जवळच माझी झोपडी आहे, आजची रात्र तिथे काढा आणि सकाळ होताच निघा. थोडा आराम करा, पाणी प्या आणि मग जा. परंतु किसनला विचार आला, मग एवढं थांबूनही त्या झोपडीतून आवाज आला नाही आणि हा अचानक कुठून आला? किसनला समजून चुकलं का हा दुसरा तिसरा काही नसून चकवाच आहे. किसनने भरतला हळूच आवाजात सांगितले, काही बोलू नको आणि हातातून बैलाचा कासारा सोडू नको, चुपचाप चालतच राहा. पण भरत त्या माणसासोबत बोलतच होता. त्या माणसाने पुष्कळ म्हटलं, बैल बांधा आणि थोडा वेळ आराम करा. पण या दोघांनी हातातून बैलाचा कासारा सोडला नाही. आता ते समोर समोर चालू लागले आणि तो माणूसही त्यांच्यासोबत चालू लागला. तो पुष्कळ प्रयत्न करू लागला यांच्या हातातून बैलांचा कासारा आणि बैल वेगळे होण्याकरिता, परंतु काही केला हे दोघं बैल सोडत नव्हते. किसनला समजलं, जोपर्यंत बैलाचा कासारा आणि बैल आपल्यासोबत आहे तोपर्यंत हा काहीच करू शकत नाही, तो आपल्या जवळ येणार नाही. आता त्या माणसाला राग यायला सुरुवात झाली. तो रागाने म्हणू लागला, बैल सोडा आणि थोडा वेळ बसा. परंतु हे दोघं हातातून बैल सोडत नव्हते. आता त्याने आपले रूप दाखवायला सुरुवात केली. तो चालताना केव्हा कुत्रा, कधी मांजर, तर कधी लहान बाळ व्हायचं.
आणि त्यांना म्हणायचा, थांबा, बैल सोडा. परंतु हे दोघं हातातून बैल सोडत नव्हते. दोघेही मनातून फार घाबरले होते, परंतु मोठ्या हिमतीने चालतच होते. चालता चालता तो माणूस अचानक 15-20 फूट उंच झाला आणि कर्कश आवाजात बोलू लागला, बैल सोडा आणि थोडा वेळ बसा. परंतु यांनी हातातून बैलाचा कासारा सोडला नाही आणि चालता चालता त्यांना लांबूनच मंदिराची घंटा ऐकू येऊ लागली आणि सकाळच्या आरतीचा आवाज येऊ लागला. दोघेही त्या दिशेने चालू लागले. आता भरत व किसन त्या रानभूल चकव्याच्या सीमेतून बाहेर आले होते, परंतु पाठीमागून त्यांना आवाज येतच होता, आता वाचलात, तुमचं नशीब चांगलं होतं. परंतु भरत व किसन त्या आवाजाकडे न बघता समोर चालू लागले. जवळच त्यांना गाव दिसलं, मंदिर दिसलं. ते बघून त्या दोघांनाही फार हायसं वाटलं. त्यांच्या जीवामध्ये जीव आला. फार तर ते गावापासून 4-5 किलोमीटर अंतरावरच होते, परंतु त्या चकव्याने त्यांना रात्रभर फिरवले. ज्या ठिकाणी ते 4-5 तासात पोचणार होते, त्या ठिकाणी ते रात्रभर फिरले आणि त्या चकव्याच्या चक्रातून बाहेर सुखरूप घरी आले. मित्रहो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.